नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यात आज मी तुम्हाला सांगणार आहे ग्लोईंग, तुकतुकीत आणि क्लिअर स्किनसाठी काही टिप्स। चला तर मग सुरू करूया। बघा, आपल्याला चमकदार त्वचा हवी असेल तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आपल्या रूटीनमध्ये काहीतरी बदल करावा लागेल। आपल्याला आपल्या रूटीनमध्ये काहीतरी ॲड करावं लागेल आणि काही अशा गोष्टी असतील चुकीच्या ज्या आपल्याला अवॉइड करायला लागतील। पहिली टिप, रात्री झोपण्याआधी फेस वॉश करणे। बघा, सकाळी तर आपण सगळेच आपल्या त्वचेची काळजी घेतो, सकाळी तर आपण सगळेच चेहरा धुतो, त्याला काय असेल ते लावतो, पण रात्री काय? रात्री प्रत्येक जण त्याचा चेहरा धुवत नाही, थकलेले असतात, काहीतरी कंटाळाच येतो, त्यामुळे ते तसेच झोपून जातात। पण असं करू नका। आपल्या चेहऱ्याची सकाळपेक्षा रात्री काळजी घेण्याची गरज ही जास्त असते। बघा, दिवसभरातून आपण जे काही इकडे तिकडे फिरलेलो असतो, जी धूळ, जे प्रदूषण, जे काही सगळं आपल्या चेहऱ्याला चिकटलेलं असतं, ते सगळं काही आपण जर तसेच झोपी गेलो तर तसंच आपल्या स्किनमध्ये जातं आणि मग त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात। म्हणून झोपण्याआधी आपण आपला चेहरा क्लीन केलाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात मुलींनी जर मेकअप वगैरे लावला असेल सकाळी तर तो काढल्याशिवाय रात्री अजिबात झोपून जाऊ नका। छान पद्धतीने तुम्ही जो कोणता फेस वॉश, जे कोणतं क्लीन्झर तुमच्या चेहऱ्याला वापरत असाल ते मस्त रात्री तुमच्या चेहऱ्यावर लावा, हलकासा मसाज करा आणि तुमचा चेहरा क्लीन करून टाका। बघा, नाईट स्किन केअर जे असतं ना ते आपल्याला जास्त फायदा देतं, कारण रात्री आपण कुठेही जाणार नसतो, आपण मस्त झोप घेत असतो, त्यामुळे रात्री आपण जे काही आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो ना त्याचा खूप जास्त इफेक्ट होतो। पुढची टिप, टोनर। बघा, टोनर काय यूज करायचं? तुमची स्किन जर खूप जास्त ड्राय झाली असेल, खूप जास्त तुमचे पोर्स दिसायला लागले असतील तर तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये टोनर हे ॲड केलंच पाहिजे। टोनरमुळे आपल्या स्किनचं पीएच मेंटेन राहतं आणि टोनर आपल्या पोर्सला मिनिमाइज करतं। म्हणूनच तुमचा फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये तुमच्या चेहऱ्यावर टोनर अप्लाय करायचं आहे। तर मग टोनर वापरायचं कोणतं? मी कोणतं टोनर वापरते? तर बघा, माझी जी स्किन आहे ना ती सेन्सिटिव्ह आहे, लगेचच लाल होते आणि मी कोणतेही दुसरे प्रोडक्ट्स यूज केले की लगेचच मला रॅश येते, माझ्या स्किनची आग होते, मला जळजळ जाणवते आणि मग मध्ये मध्ये त्यामुळे माझी स्किन ड्राय सुद्धा पडायला लागते। आणि म्हणूनच मी सध्या बऱ्याच दिवसांपासून यूज करते आणि जे मला खूप आवडतंय ते म्हणजे बायोकूलचं काम सूदिंग टोनर। तुम्हाला दाखवते। बघा, हे सेन्सिटिव्ह आणि ड्राय स्किनसाठी आहे, म्हणूनच माझ्या स्किनसाठी हे मला बेस्ट वाटतं। मित्रांनो, हे अगदी नॅचरल आहे, यामध्ये बोटॅनिकल इंग्रेडियंट्स आहेत, सिका, बिसॅबिलॉल, ॲलोवेरा, ग्रीन टी, लिकोरस, रोजमेरी, जे आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवतात, काम ठेवतात आणि हे अँटी इन्फ्लामेटरी आहे, म्हणून हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी मला बेस्ट वाटतं। हे स्किनला हायड्रेट ठेवतं आणि स्किनचा पीएच लेवल सुद्धा मेंटेन करतं, कारण यामध्ये हायलोरोनिक ॲसिड बरोबर अजून बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट आहेत, कुकुंबर, राईस वॉटर, ॲलोवेरा, ज्यामुळे आपली स्किन जास्त हायड्रेट राहते। लावायचं कसं? तर आपला फेस क्लीन केल्यानंतर काही कॉटन पॅडवर याचे काही थेंब टाकायचे, काही ड्रॉप्स टाकायचे आणि आपल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने लावायचं। आणि याची बेस्ट गोष्ट म्हणजे याचं टेक्स्चर हे अगदी पाण्यासारखं आहे, अगदी लाईट वेट आहे, ज्यामुळे ते आपल्या स्किनमध्ये लगेचच ॲब्झॉर्ब होतं। पुढची टिप, सारखं सारखं आपल्या चेहऱ्याला स्क्रब करायचं नाही। बघा, आपल्याला ना सवय झालेली असते की माझ्या स्किनवर तर धूळच आहे, माझी स्किन तर खराबच झाली आहे, म्हणून काही जण रोज स्क्रब करतात किंवा एका दिवसाआड स्क्रब करतात, काही गरज नाही आहे। पुन्हा पुन्हा दर एक दिवसाने आपल्या स्किनला घासायची काहीच गरज नसते। खरं तर यामुळे आपली स्किन डॅमेज होते। रोज रोज स्क्रब करू नका, स्क्रब करायचं, त्वचेला एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं, पण ते वीकमधून एकदा किंवा दोनदा पुरेसं आहे। पुढची टिप, तुमचा स्किन टाईप ओळखा आणि त्यानुसार प्रोडक्ट्स वापरा। बघा, काय होतं ना, आपल्याला आपला स्किन टाईपच माहिती नसतो आणि त्यामुळे आपण बरेचसे प्रोडक्ट्स वापरतो, मग त्यांचा आपल्या त्वचेवर काहीच फायदा होत नाही। का होत नाही? कारण बऱ्याचदा ते प्रोडक्ट्स आपल्या स्किन टाईपचेच नसतात, मग ते कितीही महागातले असले तरी त्यांचा काही आपल्या स्किनला फरकच पडत नाही। म्हणून सगळ्यात आधी तुमचा स्किन टाईप कोणता आहे हे जाणून घ्या आणि त्यानुसार प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करा आणि तुमच्या स्किन केअरमध्ये अशाच गोष्टी इन्क्लूड करा ज्या तुमच्या स्किन टाईपच्या असतील। तुमचं जे काही क्लिन्झर असेल, टोनर असेल, सिरम असेल, मॉइश्चरायझर असेल, सनस्क्रीन असेल, या 5 स्टेप्स असतात स्किन केअरच्या। तर आपण हे म्हणत होतो की आपण जे प्रोडक्ट्स यूज करतो ते आपल्या स्किन टाईपचे असले पाहिजेत, नाहीतर मग असे प्रोडक्ट्स वापरा जे ऑल स्किन टाईपला सूट होतील। जसं की आता माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि सेन्सिटिव्ह स्किनचे खूप नखरे असतात, तिला काहीच सूट होत नाही, पण मला असं एक सिरम सापडलंय जे ऑल स्किन टाईपचं आहे आणि जे मला सूट करतंय। ते सिरम सुद्धा बायोकूलचं आहे, ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग सिरम। ते सिरम मी बायोकूलचं टोनर यूज केल्यानंतर घेतलं होतं, कारण मला ते टोनर खूप आवडलं आणि म्हणून मी विचार केला की सिरम सुद्धा वापरून बघूया। तर मित्रांनो, हे जे बायोकूलचं ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग सिरम आहे ना, हे ऑल स्किन टाईपसाठी आहे।
तुमचा कुठलाही स्किन टाईप असेल तुम्ही याला यूज करू शकता. आणि हे मी इतक्या कॉन्फिडेंटली यामुळे सांगतेय कारण हे स्वतः मी यूज केलंय आणि यातले जे काही इंग्रेडियंट्स आहेत ते पूर्णपणे नॅचरल आहेत. यामध्ये हायलोरोनिक ॲसिड आहे ज्यामुळे आपली त्वचा छान तुकतुकीत होते, कारण हायलोरोनिक ॲसिड हे पाणी धरून ठेवण्याचं काम करतं. यात शुगर आणि सिलिशियम आहे जे नॅचरल कॉर्न कर्नल पासून सोर्स केले जातात. यामुळे आपल्या स्किनची इलास्टिसिटी सुद्धा बूस्ट होते. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अल्कोहोल फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, मिनरल ऑइल फ्री आहे, पॅराबेन फ्री आहे, सिलिकॉन फ्री आहे आणि फ्रेग्रन्स फ्री सुद्धा आहे. आणि याचं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा खूप माइल्ड आणि पाण्यासारखं आहे, जे अगदी हलकं आपल्या स्किनला भाजतं, अगदी हलकं. आता वळूया आपल्या पुढच्या टिपकडे, सनस्क्रीन. बाहेर जाताना सनस्क्रीन ही खूप जास्त गरजेची असते. बघा, ज्याप्रमाणे कपडे आपल्या शरीराला प्रोटेक्शन देतात ना, त्याचप्रमाणे सनस्क्रीन ही आपल्या त्वचेला प्रोटेक्ट करत असते. सनस्क्रीन ही सनबर्न, सन टॅन, UV रेज यापासून आपल्या स्किनला प्रोटेक्ट करते. लक्षात घ्या, SPF 30 ते SPF 50++ असणारी सनस्क्रीन वापरा. मी जी सनस्क्रीन यूज करते ती मी तुम्हाला सांगते. बघा, हे अजिबात स्पॉन्सर वगैरे नाही आहे. ही प्लमची सनस्क्रीन आहे, राईस वॉटर, ज्यामध्ये 2% नायसिनामाइड आहे, जी ब्लेमिशेस रिड्यूस करते आणि आपल्या स्किनला ब्राईट करते. आणि खरोखरच ही खूप लाईट वेट मला वाटली. पण जर तुम्ही दमट वातावरणात राहत असाल ना, तर कुठेतरी मला असं वाटतं की ही सनस्क्रीन तुम्हाला फारशी आवडणार नाही. पण बाकी मला ही सनस्क्रीन खूप आवडली आहे. ही लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आपल्याला हलकासा ग्लो सुद्धा जाणवतो. आणि ही SPF 50++ आहे. आपली पुढची आणि ग्लोईंग स्किनसाठी सगळ्यात महत्त्वाची टीप ती म्हणजे भरपूर पाणी प्या. बघा, आपण खूप प्रयत्न करतो आपल्या त्वचेला बाहेरून तुकतुकीत ठेवण्यासाठी, तिला बरंच काही लावतो, पण आतून ज्यावेळी आपली बॉडी आतून हायड्रेटेड राहील ना, तेव्हाच आपण बाहेरून ग्लो करू शकतो. आणि तो ग्लो अगदी नॅचरल असतो. म्हणून रोज पाणी प्या, भरपूर पाणी प्या. बघा, आपल्याला ना पाणी प्यायचाच विसर पडतो. म्हणून तुम्ही जिथे कुठे जात असाल ना, तुमच्याबरोबर एक पाण्याची बॉटल कॅरी करा. नेक्स्ट टिप, हेल्दी फूड खा. बघा, आपण खूप महागातले प्रोडक्ट्स यूज करतोय, आपल्या स्किननुसार सगळं काही वापरतोय, सगळी आपल्या स्किनची काळजी घेतोय, पण आपण जंक फूड खातोय, तेलकट पदार्थ खातोय, आपल्या खाण्याचा काहीच ठिकाणा नाहीये, केव्हाही खातोय. तर काय फायदा होईल? कुठलाही स्किन केअर काम करणार नाही जर तुम्ही चांगलं जेवण करत नसाल तर. आणि चांगलं जेवण हे आपल्या स्किनसाठीच नाही, आपल्या हेल्थसाठी सुद्धा खूप गरजेचं असतं. म्हणून चांगलं जेवण करा, जास्त जंक फूड खाऊ नका, बाहेरचे पदार्थ अवॉइड करा. बघा, अजून भरपूर टिप्स आहेत, पण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून आपण बाकीच्या टिप्स पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता मी तुम्हाला एक सगळ्यात जास्त महत्त्वाची टिप सांगते, ती म्हणजे लव्ह युअरसेल्फ. बघा, स्वतःवर प्रेम करा. आता याचा आणि आपली स्किन ग्लो करायचा काय संबंध? तर बघा, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना, तेव्हा आपण स्वतःला जसे आहोत तसं एक्सेप्ट करतो. आपण आपल्यामधल्या चुका काढत बसत नाही. मी असा काय, मी तसा काय, मी असा काय दिसतो. बघा, तुम्ही जसे दिसता ना, आपण प्रत्येक जण जसे दिसतो ना तसे खूप सुंदर आहोत. म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःला एक्सेप्ट करा, स्वतःची स्वतःच तारीफ करा, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोला आणि मग बघा तुमची स्किन कशी आतून ग्लो करते ते. कारण जेव्हा आपण खुश असतो, समाधानी असतो, तेव्हा तो ग्लो आपल्या चेहऱ्यावर दिसत असतो. तर या होत्या काही टिप्स. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा.